नागपूर शहरात रात्रीच्या वेळी मोटरसायकल व मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागपूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत गुन्हेगारांच्या तपासाला सुरुवात केली। याच दरम्यान पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत कृपाणी शुक्ला यांच्याकडून 3 अनोळखी व्यक्तींनी मोबाईल फोन आणि पैशाचे पाकिट जबरदस्तीने चोरी करून पलायन केल्याची घटना घडताच पाचपावली पोलीस ठाण्यात डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला असून अवघ्या काही तासातच आरोपी राकेश झोडापे, पियुष सावळे आणि गणेश बुर्डे या तिघांना अटक केली। पोलिसांनी जबरदस्त चौकशी दरम्यान या आरोपींकडून मोठा खुलासा उघड केला आहे। तपासादरम्यान ते तिघे आरोपी केवळ पाचपावली नव्हे तर गणेशपेठ आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल, ई-रिक्षा आणि ई-रिक्षांच्या बॅटऱ्यांच्या चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपींकडून 5 मोटरसायकल, 1 ई-रिक्षा आणि 4 बॅटऱ्या असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीमध्ये 12/6/25 रोजी रात्री साधारण एक इसम आहे, ते जे राहणाऱ्या उत्तर प्रदेश येथे आहेत, तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते। गाडीवरून जाणारे 3 इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते, पाकिटामध्ये 5000 रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले। त्यानंतर आमचे डीबी पथक रात्री गस्तीवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन 3 आरोपी सदर 2 व्हीलर मध्ये होते, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। पकडण्यात आलेले आरोपी हे 3 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपी हे पाचपावली हद्दीतीलच राहणार आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे, तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे। आरोपी आहे राकेश उर्फ खात्या नरेश झोडापे, हा बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे पियुष उर्फ दादू प्रकाश साळवे, तो पण बारसीनगर पाचपावली येथे राहणार आहे। आणि त्यांच्यासोबत जो तिसरा मित्र होता त्यांचा, तो गणेश उर्फ गन्ना आनंद बुर्डे, हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे। हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोजमजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली। पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरचे होते, त्यांच्यावर पाचपावलीमध्ये आणि नागपूर सिटीमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक मोबाईल आणि पर्स जप्त करण्यात आली। त्यानंतर त्यांचा पीसीआर मध्ये असताना आणखी गुन्ह्याची उकल होण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी केली असता पोलीस स्टेशन पाचपावली येथील यापूर्वी अपराधावर असलेले 3 गुन्हे जे 2 व्हीलर चोरीचे होते, ते 3 गुन्हे उघडकीस करण्यात आले। त्याचप्रमाणे यशोधरामधील 2 वाहन चोऱ्या त्या उघडकीस करण्यात आल्या। त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई-रिक्षा चोरीला गेली होती, ई-रिक्षा सुद्धा उलगडा झालेला आहे। त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई-रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण 4,49,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे। सध्या पोलीस पुढील तपास करत आहे। या टोळीचे इतर साथीदार आहेत का याची चौकशी देखील सुरू आहे। नागपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनोळखी व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास त्याला तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर वीआईपी प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।